श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ. तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकते, म्हणजे 1.25 महिना झाला असेल मी गॅप घेतला. आता गॅप का घेतला, माझी इच्छा तर नव्हती बरं का. मी व्हिडिओ शूट केलेत, अपलोड फक्त केले नाहीत आणि माझ्याकडे टाईम नव्हता किंवा माझं काही मेडिकल रिझन पण होते. तर ते पुढे जाऊन तुम्हाला हळूहळू कळेल. मी शिफ्टिंग पण केलंय, बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात माझ्या आयुष्यात. तर ते एकाच व्हिडिओमध्ये सांगत बसले तर तुम्ही बोर होताल. तर आपण पुढच्या टॉपिककडे वळूया. तर आज मी केलंय DIY, तेही माझ्या जुन्या टॉवेल बरोबर. असं नवीन काहीतरी केलंय जे परत मी अजून 6 महिने तरी सहज वापरू शकेल, 6 महिने वापरू शकेल. माझे कपडे वापरणं एकदम व्यवस्थित असते, लगेच फाटत नाही कपडे. तर ही बघा, लग्नातला टॉवेल होता. ही माझं लग्न झाल्यापासून मी हा टॉवेल यूज करत होते. आत्ता झाले 2 वर्ष होऊन गेले माझ्या लग्नाला. तर हा बघा, हात पुसण्यासाठी रुमाल किचनमध्ये बनवला आहे. अगदी सिंपल बनवण्यासाठी आहे. इथं बघा, चुन्या वगैरे करून असं टिप मारले मशीनवरती. तर थोडेसेच टिपा मारायचे होते, जास्त काही ह्याला हार्डवर्क नव्हतं. पण असंच बसल्या बसल्या फेकून द्यायचा म्हटलं, म्हणजे आता टॉवेल भरपूर यूज केला तर फेकून द्यायच्या गतीला आलाय. तुम्ही बघू शकता ह्याची हालत कशी झाली. मला हे खरं तर वॉश करायचे, आता बनवल्यानंतर म्हणलं वॉश करून घ्यावं. मोठा टॉवेल धुवायला खूप वेळ लागतो. तर हे बघा, अजून 1 तासात सेम बनवलाय. हे किचनसाठीच बदलून बदलून लावण्यासाठी. त्यानंतर बघा, हा आहे आपल्या किचन कट्ट्यावरती आपण काही चॉपिंग करत असेल किंवा काही थोडंफार आपण काम करतो फोडणी देताना वगैरे, तर ते सांडू नये म्हणून खाली डायरेक्ट किचन कट्ट्यावरती हा आहे. आणि किचन कट्टा लगेच खराब होतो आणि सारखं ना सारखं आपलं काहीतरी किचन कट्ट्यावरती काम चालूच असतं. प्लस आता चपाती वगैरे लाटायची म्हटलं तर खाली बसून लाटत असतो आपण, किंवा मग चॉपिंग पण राहतं, लसूण सोलायचं, असं छोटी मोठी कामं किंवा काय पुसायला वगैरे बसलो तर खाली ही टाकल्यानंतर डायरेक्ट फरशू काही तेल, म्हणजे तेलकट चोपट पाणी अजिबात सांडणार नाही. आणि टॉवेल कसं छान ऍब्झॉर्ब करून घेतं. आणि माझा तर चांगला अनुभव आहे की टॉवेल बेस्ट राहतो पुसण्यासाठी. तर हा माझा जुना टॉवेलचं बघा, एवढे छान असं मी DIY केलं. एका टॉवेलमध्ये एवढं सगळं बनवलंय. तर मी तर ह्याच फॅमिलीतून बिलॉंग करते की जुनी कपडे आमच्याकडे पुसण्यासाठी यूज करतात, सासरी पण आणि माहेरी पण. तर असा होता आपला व्हिडिओ. खूप दिवसांनी मी टाकला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मोजक्याच कमेंट येतात, तरी पण त्या माझ्यासाठी खूप असतात, कारण वेळ काढून कमेंट करतात माझ्यासाठी लोक. आणि माझे जेवढे सबस्क्रायबर होते ना तेवढेच आहेत, एकानेही अनफॉलो केलं नाही एवढ्या दिवसात. खरंच तुम्ही माझी खरी फॅमिली. आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.